नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये मी श्रुती आपलं स्वागत करते। सतत 3 दिवस झालेल्या धुवाधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कापूस पिके संपूर्णतः वाहून गेली, तर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले आहे। मंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला आदेश दिले, मात्र प्रशासनातील एकही अधिकारी किंवा कर्मचारी पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले नाहीत। त्यामुळे यरद शरद येथील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून आता तरी सरकारने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कापूस खरडून गेलेला आहे, कापूस, तूर, सोयाबीन अचानक नुकसान झालेलं आहे। कोणी लक्ष देत नाही आहे। कर्जमाफी तर होणार नाही एवढी आशा आहे आम्हाला, कारण की शासन म्हणतो की कर्जमाफी देतो म्हणून, त्या कर्जमाफी काही दिली नाही आणि आणखीन सावकाराकडून कर्ज आणून हे केलं। पहिले पाणी नाही आलं, त्याच्यामुळे आता पाणी आलं तर समजा एवढं आलं की पूर्ण नुकसान करून टाकलं। व्याजाने पैसा काढून 5% 10% लोक सावकार मागतात। सावकारा कुठून द्यायचा आणि आम्ही कुटुंब कसं जगवायचं? कोणतं पीक होतं? कापूस, तूर, सोयाबीन 4 दिवसापासून सतत पाणी असल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर पूर्ण खरडून गेली आणि पूर्ण अतोनात नुकसान झालं। आता तुमची मागणी काय? आमची मागणी आहे की शासनाने नाही का चौकशी करायला अधिकारी पाठव, कृषी अधिकारी किंवा कोणतेही। जर त्यांनी आत्ता जर केलं समजा चौकशी, तर आम्हाला काहीतरी मोबदला मिळण्याची आशा आहे शासनाकडून। अर्जुन प्रल्हाद चव्हाण। 4 दिवसापासून सारखं सततधार पाऊस चालू आहे, त्यामुळं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि आता जवळपास पूर्ण पराठी जे आहे टोंगळ्याभर पाण्यामध्ये बुडून आहे आणि काही खरडून गेलेलं आहे। पूर्णपणे खरडून गेलेलं आहे। शासकीय प्रशासकीय आजपर्यंत अजूनपर्यंत काही चौकशीला आले नाही आणि एखाद्या कास्तकाराच्या शेतामध्ये जर गांजा वगैरे जर राहिलं की त्यांना जसं माहिती मिळाली तसं लगेच धावत येते आणि कास्तकाराचं मालाचं नुकसान जर झालं समजा, ते अजूनपर्यंत प्रशासकीय लगेच येत नाही। त्यांना वरून अधिकारींचा आदेश लागतो, पण गांजा जर राहिला तर त्यांना कोणाचीच आदेश नाही लागत। यासाठी कास्तकार करा तर काय करणार मग? आता तुमची काय मागणी आहे? आता आमची काहीच नाही। आमचं जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान आम्हाला पूर्ण भरपाई कास्तकाराला प्रशासकीय देण्यात यावी आणि एवढं नुकसान जे झालेलं आहे या नुकसानीचं पूर्ण भरपाई त्यांनी काहीतरी मोबदला देण्यात यावी। कर्जमाफी करतो म्हणून सांगते, पण अजूनपर्यंत कर्जमाफी नाही केलेलं, फक्त आश्वासन देते आणि आश्वासन दिल्याच्यानंतर बाकी काहीच नाही। यवतमाळच्या दारव्हा शहरातील वर्धा नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात 4 मुले बुडल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली। हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर ऑक्सिजन लावून यवतमाळच्या खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले। उपचारादरम्यान 4ही मुलांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। आणि काल जी घटना घडलेली आहे, हे 4 जे मुलं आहेत, बालक आहेत, ते मरण पावले आणि ह्यामध्ये सर्व जे चूक आहे ती रेल्वे प्रशासनाची आहे। इथे खड्डा खोदून ठेवलेला आहे, त्यामध्ये 25 ते 30 फूट पाणी आहे, खड्डा आहे आणि त्यामध्ये मुलं पोहण्यासाठी गेले, परंतु त्यामध्ये ते पाणी जास्त असल्यामुळे ते बाहेर निघू शकले नाही। परंतु प्रशासनाचं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे आणि त्याचबरोबर इथे जो दवाखान्याचा भाग आहे, इथून नेत असताना त्यांना तिथे सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर नव्हतं, व्यवस्थित तिथे डॉक्टरची पण व्यवस्था नव्हती आणि त्यांना रेफर करण्यात आलं। आता प्रत्येक वेळी कोणतीही घटना झाली की तिथे रेफर करण्यात येते। हे 50 खाटाचं रुग्णालय आहे, परंतु यामध्ये कोणतीही व्यवस्था नाही। ज्या ठिकाणी ट्रामा केअरसुद्धा लावलेला आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा कोणतीही व्यवस्था केली जात नाही। आणि यासाठी मी नागरिकाच्या वतीने, दारव्हा तालुक्यातील नागरिकाच्या वतीने जे रेल्वे प्रशासन आहे यांना 1 करोड रुपये त्या 4ही बालकाच्या कुटुंबियांना देण्यात यावे। त्याचबरोबर त्यांना नोकरीसुद्धा, त्यांच्या घरातील कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात यावी आणि या जागेची आहे ती सुरक्षा करण्यात यावी असं मी या ठिकाणी सांगतो। दारव्हा शहरालगत रेल्वेच्या ट्रॅकचं आणि रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे। सदर ठिकाणी पिलर साठी एक खड्डा खोदण्यात आला होता, त्याचं काम चालू होतं। त्याच्यामध्ये पावसामुळे पाणी साचलेलं होतं।
त्या परिसरात राहणारीच एक 4 मुलं, अल्पवयीन मुलं आहेत, 15 वर्षाच्या आतील वयोगटातील आहेत, त्या ठिकाणी गेली होती. तर पोहता येत नसल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यात ते बुडाली होती. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दारव्हा या ठिकाणी दाखल केल्यानंतर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ जिल्हा रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आलं होतं. परंतु तोपर्यंत ते मयत झाल्याने त्या ठिकाणी डॉक्टरांनी चेक करून मयत घोषित केलेलं आहे. पोलीस स्टेशन दारव्हा येथे मार्ग क्रमांक 53/25 194 BNSS प्रमाणे दाखल असून पुढील चौकशी चालू आहे. जायकवाडी धरणातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. गेवराई तालुक्यातील श्री क्षेत्र राक्षस भुवन येथील शनी मंदिर पाण्याखाली गेले आहे. शनी मंदिराचा पहिला मजला पूर्णतः पाण्याखाली गेला असून जायकवाडी धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गेवराई तालुक्यातील 30 गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजातून 28,000 क्युसेस पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अमरावतीच्या कठोरा येथे असलेल्या हजरत दादा हफन कलंदर दर्ग्याचे वैशिष्ट्य म्हणजे या गावात कोणतेही मुस्लिम बांधव राहत नसता दर्ग्यात सर्व सेवा, आर्थिक, धार्मिक विधी हिंदू बांधवच करतात. दर्ग्याच्या गाभाऱ्यावर मंदिरासारखा घुमट असून तो हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जातो. दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी येथे हजरत कलंदर बाबांची यात्रा भरते. विशेष म्हणजे मुस्लिम बांधव काही दिवस हिंदू बांधवांच्या घरी जाऊन राहतात. यात्रेच्या निमित्ताने भाविक दर्शन घेऊन हिंदू आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही दिल्या जातात. मी आज सध्या कठोरामध्ये आहे आणि मागे तुम्ही बघत असाल की कलंदर बाबाची दर्गा आहे. ही दर्गा हिंदू कम्युनिटीमध्ये आहे आणि सगळी देखभाल करतात. सगळी मुस्लिम मंडळी आजच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या 1 दिवस आधी सगळे पाहुणे म्हणून या ठिकाणी येतात आणि पंच कमिटी या दर्ग्याचं खरं जोपासना करते. ही दर्गा आहे आणि हिला कळस पण आहे. तर हेच खरं आपल्या देशाचं प्रतीक आहे. आता काही लोक खूप गोंधळ घालायचा प्रयत्न करतात, पण कोमी एकता मध्येच आपण लहानाचे मोठे झालेलो आहे आणि एकतेमध्ये विविधता आणि विविधतेमध्ये एकता हे आपलं प्रतीक आहे आणि हे प्रतीक आज कठोऱ्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल आणि ही अशीच प्रथा राहिली पाहिजे. सगळ्यांनी एकोपानं राहिलं पाहिजे अशी बाबाच्या चरणी पण प्रार्थना आहे आणि देवाचरणी पण. आमच्या गावाचं श्रद्धास्थान कलंदर बाबा हे जे संत होऊन गेले जुन्या काळातले, आमच्या गावातर्फे हे देवस्थानाचं पूर्ण नियोजन आम्ही हिंदू लोकच पहिल्यापासून करत आहे. आमचे दादा, आमचे आजोबापासून हे सगळं आम्ही करत आहे आणि सगळ्या समाजातील लोक या मिरवणुकीत असतात आणि चांगल्या सद्भावनेने खेळीमेळीच्या वातावरणात गावातून मिरवणूक काढून आणि सर्व वर्गणी वगैरे जवळपास 95 ते 98% लोक हे हिंदू धर्माचेच करतात आणि मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात हा कलंदर बाबाचा उत्सव साजरा करतात. एक प्रकार कलंदर बाबाचा दर्गा हा आमच्या गावाचा एक प्रकारचं ग्रामदैवत आहे आणि लहानाच्या मोठं झाल्यापासून हा दर्गा आमच्या वेटाळ्यामध्ये म्हणजे इथे जे कळबंडे खंडे परिवार आहे त्यांच्या मतात हा दर्गा मी लहान असतानाच्या पूर्वजांपासून आमच्या आहे आणि आज आमच्या गावामध्ये मुस्लिम बांधव हे खूप दिवसा अगोदर काही कारणास्तव गाव सोडून गेलेलं असताना, अमरावतीला राहिले गेलेलं असताना सुद्धा आज गावात मुस्लिम संख्या नसताना सुद्धा सर्व पाटील समाजाचे लोक असो, एसटी समाजाचे लोक असो, अदर सर्व समाजाचे लोक या दर्ग्याचा पूर्णपणे हा जो कार्यक्रम आहे संदलचा हा करतात आणि गावातून पूर्ण संदल काढला जाते आणि इथं सामाजिक एकीकरण होऊन सर्व धर्म समूहाचे लोक एकत्र येतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडतात. आणि तसंच अमरावती तालुक्यामध्ये हा एकमेव असा दर्गा आहे की ज्याच्यावर खाली दर्गा आणि वरती कळस आहे. हे सगळ्यात मोठी सर्व धर्म समूहाची शिकवण आहे. जे की आज ज्या प्रकारच्या गोष्टी होत आहेत त्यासाठी कठोरा हे जिवंत एक असं उदाहरण आहे की इथं जे आमचे गेलेले बांधव आहे हे आजच्या दिवशी आमच्या गावात येतात, आमच्या घरी राहतात.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी बांधलेल्या इमारतींवर अनधिकृत मंगल कार्यालय आणि हॉटेल्सची उभारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्राच्या विविध राज्यातून अनेक शेतकरी आपला माल विकायला येतात। यासाठी बाजार समितीची आरक्षित जागा ही या शेतकऱ्यांसाठी वापरण्यात आली पाहिजे। मात्र अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून हॉटेल्स आणि लग्नाचे सभागृहाला देत असल्याने आता शेतकऱ्यांचाही जागेचा व्यापार होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। या अनधिकृत बांधकामावरून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप येत असून सामाजिक कार्यकर्त्यांनी या बाजार समितीच्या इमारतींच्या टेरेसवर महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता थेट लग्नाचे हॉल आणि हॉटेल्स उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने सांगत आहेत। तोडक कारवाई करावी अशी मागणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे केली आहे। तर याबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकाऱ्याने या प्रकरणाची लवकरच चौकशी करून कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे। मी रवी गायकवाड कल्याणला राहतो आणि ही APMCची ज्या 1984 साली 80 साली कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मितीसाठी ही राज्य शासनाने परवानगी दिली होती। ही इथली कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही दिली होती। शेतकरी माल विक्री व त्यांचा मालाला सुलभ भाव मिळावा या उद्देशाने ही दिलेली होती। परंतु गेल्या वर्षीच्या ह्या संचालक मंडळाने बेकायदेशीर लॉजिंग बोर्डिंग व हॉटेल यांना मॅरेज हॉलला परवानगी दिलेले, याला कुठल्याही प्रकारचं राज्य शासन या पणन विभागाची मंजुरी नाही। हे सर्व बेकायदेशीर आहेत। ते बेकायदेशीर धंदेला यांच्यावरती कारवाई व्हावी आणि ह्या वरचे टेरेसवरती बांधलेले शेड आहेत हे सुद्धा आणि ते इलिगल आहेत आणि आतमध्ये सुद्धा मॅरेज हॉल हे सुद्धा अनलिगल आहे सर्व, म्हणजे पणन संचालक। त्या विषयावर मुख्यमंत्री, पणन मंत्री, पणन संचालक, DDR या सर्वांना मी तक्रार केली आणि अनलिगल ही कंस्ट्रक्शन एन्क्रोचमेंट करावं असं तोडावं म्हणून मी कल्याण महापालिका आयुक्तांना यांना पण तक्रार केलेली आहे। आपल्या माध्यमातून माझ्या असं निदर्शनास येते की काही महापालिकेकडे APMCच्या आवारामध्ये काही बांधकामाविषयी तक्रारी आल्या आहेत। खरं तर APMC ही संस्था देखील स्थानिक संस्था आहे आणि ती एक सेमी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटच आहे। तर संस्थांनी किंवा अशा प्रकारच्या शासकीय बॉडींनी सर्व नियमाचं पालन करणंच अपेक्षित आहे। तर तसं काही व्हायोलेशन जर होत असेल तर निश्चित आम्ही ज्या काही तक्रारी प्राप्त आहे त्याची शहानिशा करू आणि त्या प्रकारे APMCला त्याची समज देऊ किंवा आवश्यकता पडली तर कारवाई करू। निश्चितच कसं आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही नियोजन प्राधिकरण आहे आणि आमच्या हद्दीमध्ये जर काही बांधकाम होत असतील तर त्याला स्थानिक पालिकेची परवानगी आवश्यकच आहे। गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट असू द्या, रेल्वे असू द्या किंवा इतर काही ज्या काही शासकीय निमशासकीय संस्था आहेत त्या सर्वांनी स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी परवानगी घेणं अपेक्षित आहे। बघा, कायद्याने जे प्रोसिजर घालून दिलेली आहे त्याप्रमाणे कायदेशीर ज्या नियम आहेत ते नियम आणि बाबी तपासून त्यावर पुढचा निर्णय घेतला जाईल। होमगार्ड महिलेच्या खुनाने बीड पुन्हा हादरले आहे। प्रेम प्रकरणावरून एका होमगार्ड महिलेची मैत्रिणीनेच हत्या केल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी महिलेला ताब्यात देखील घेतले आहे। अयोध्या वरकटे असं मृत होमगार्ड महिलेचं नाव असून त्या गेवराई येथे होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या। पोलिसांच्या ताब्यात असलेली वृंदावनी फरताळे आणि मयत अयोध्या या दोघी मैत्रिणी होत्या। दोघींचे एकाच तरुणासोबत प्रेम होते, मात्र अयोध्या प्रेमाच्या अडसर येत असल्याने घरी बोलवून तिची हत्या करण्यात आली आणि मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून दिला गेला। दरम्यान या घटनेने बीडमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे। तर यात प्रियकराचा समावेश आहे का या बाजूने तपास अद्याप सुरू आहे। दिनांक 20/8/2025 रोजी ज्ञानेश्वर सुभाष मुरनार जे मयत व्यक्ती अयोध्या वरकटे आहेत त्यांचे जे बंधू आहेत त्यांनी मिसिंग दाखल केली होती पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी। मिसिंग दाखल केल्यानंतर पोलिसांना थोडा डाऊट आला। त्या ठिकाणी आल्यानंतर जे संशयित तिच्यासोबतची मैत्रीण होती तिच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आणि एक 24 तासाच्या आतमध्ये तिचा मृतदेह जो आहे मैताचा त्याचाही शोध लावला पोलिसांनी। हे करत असताना जी महिला आरोपी आहे
आरोपीने अयोध्या वरकटे नावाची जी मयत महिला आहे तिला काहीतरी पाजून तो कशाने तरी खून केलेला आहे. तो खून केल्यानंतर उमरत जहागीर शिवारामध्ये तिने एका वाहनामध्ये तिचा मृतदेह नेऊन त्या रोडच्या बाजूला एका झाडाझुडपात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता. त्या कामी तिने तिच्या मुलाचा वापर केला. सदर ठिकाणी काही पुरावे मिळून आलेले आहेत. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी आलेली आहेत. पोलीस स्टेशन शिवाजीनगरच्या टीमने तातडीने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये जी आरोपी आहे आरोपीचा शोध घेतला. आरोपीला अटक केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास हा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरचा तपास चालू आहे. इतर सदर गुन्ह्यामध्ये आणखी कोण आरोपी आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत. काल महिलेला अटक केलेली आहे. आज माननीय न्यायालयासमोर महिलेला आम्ही हजर करणार आहोत आणि सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या चालू आहे. ज्या महिलेची हत्या झाली आहे तर तिच्या प्रियकराचा देखील हात आहे का, त्या अनुषंगाने तपास आहे? सध्या तरी हा तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे. तपास सध्या चालू आहे. तपासांती ह्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि निष्पन्न झाल्यानंतर आम्ही माननीय न्यायालयात सादर करू. सध्या तरी तपास चालू आहे. फिर्यादीप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. श्री क्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात बैलपोळा हा सण साजरा करण्यात आला. बैलपोळा सणानिमित्त बैलपूजन करण्यात आले असून पूजनानंतर श्रींची मध्यान्ह आरती झाली आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त शिर्डीच्या वतीने बैलपोळा निमित्त साई प्रतिमेसमोर बैलजोडीची पूजा देखील करण्यात आली. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या विसर्गात दिवसातून दुसऱ्यांदा मोठी वाढ केली आहे. सध्या धरणाचे 9 दरवाजे 1 मीटरनं तर 24 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आले असून त्यातून 1,67,167 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाल्यानं सकाळच्या तुलनेत 25,302 क्युसेस पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. शेतकऱ्याचा पाठीराखा म्हणून समजल्या जाणाऱ्या बैलांसाठी बैलपोळा सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवसानंतर लहान मुलांच्या आवडीचा तान्हा पोळा साजरा केला जाणार आहे. याच अनुषंगाने शहरात तान्हा पोळा निमित्त सुंदर मातीचे बैल सजवून विक्रीकरिता सज्ज झाले आहेत. साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत असून तान्हा बैलपोळा साजरा करण्यासाठी मातीच्या रंगीबेरंगी बैलांनी बाजारपेठ देखील सजली आहे. काही दिवसांपूर्वी अटल सेतूवरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना अध्यादेश असूनही टोलमुक्त प्रवासी करू दिला जात नव्हता. या संबंधात अटल सेतूच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते योगेश चिल्ले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर EV गाड्यांना टोलमुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून अटल सेतूवर जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर इलेक्ट्रिक दुचाकी आणि 4 चाकी वाहनांना नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यास खूप मदत होणार आहे. अटल सेतू या टोलवर आम्ही व्यवस्थापकांना भेटलो, कारण या टोलवर गव्हर्नमेंटचा GR असूनही हे टोल मोफत सोडत नव्हते. त्याच्यानंतर आम्ही त्या व्यवस्थापकांना पाठपुरावा करून आज 2 महिन्यानंतर त्यांनी टोल मोफत करण्याचं त्यांनी कालपासून आवाहन केलं. त्या संदर्भात आम्ही टोल व्यवस्थापनाचे खूप खूप आभार मानतो. डोंबिवलीतील काँग्रेसच्या 4 माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. जे लोक पक्ष सोडून गेले आहेत त्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांना बोलण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांचे खच्चीकरण चालू आहे. आज पक्षाची जी परिस्थिती झाली आहे या परिस्थितीत कल्याणमधील एका डायनोसॉरने करून ठेवलेली परिस्थिती आहे. आज वोट चोरीचा मुद्दा उचलला जात आहे तर पक्षात सदस्य चोरी देखील सुरू असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी नाव न घेता काँग्रेसचे नेते संजय दत्त यांच्यावर केली आहे. माजी नगरसेवकांनी प्रवेश जो केलेला आहे या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे अध्यक्ष नवीन आलेले आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्याशी चर्चा करण्याचा आम्ही बराच प्रयत्न केला. पण काही मंडळी जी आहेत कल्याणच्या मध्ये बसलेले जे नेते मंडळी आहेत त्यांनी कधीही कार्यकर्त्याकडे काय अन्याय होतं किंवा विचारपूस केलेली नाही.
कार्यकर्त्यांचं का खच्चीकरण होतं किंवा कार्यकर्ते कशासाठी नाराज आहेत याचा विचार न करता आपल्या आजूबाजूच्या लोकांना कशी पदं मिळतील, जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पदं कशी मिळतील आणि तेच आता प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मंडळींना पदं देऊन त्यांना हे केलेलं, प्रमोशन दिलेलं आहे. पण जुने जाणते मंडळी जी आहे त्या जुन्या जाणत्या मंडळींना आज भूमिपुत्राला एकालाही त्यांनी मोठ्या पदावर ठेवलेलं नाही. आणि आज ताकायत आपण पाहिलं असेल तर कल्याण हे मागे का पडलेलं आहे, तर कल्याणची परिस्थिती ही गंभीर करून ठेवलेली आहे एका डायनॉसॉसने. कल्याणच्या हा डायनॉसॉस जाऊन बसलेला ह्या दिल्लीला. त्या अनुषंगाने त्यांनी कधीही पक्ष संघटनेवर लक्ष दिलेलं नाही. फक्त त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये जाताना जे 8 सदस्य लागतात त्या 8 सदस्यांची निवडणूक होऊन एकदा दिल्लीला गेले का ते पाठ फिरवतात, ते काही लक्ष देत नाही. आणि ते सदस्य सुद्धा, आपण आता वोट चोरीचा आरोप चालूच आहे, पण तिथे पक्ष चोरीचा आरोप सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगतो की आमच्या सदस्य नोंदणी होतात त्यांना बाजूला ठेवून आपल्या मताचे जे सदस्य असतात ते त्याच्यावर सदस्य निवडून आणतात प्रदेशवरून आणि आपली पोळी भाजून दिल्लीला जाऊन बसतात. माझं असं एकच म्हणणं आहे. डायनोसॉर कोण म्हणजे नक्की कोण? माजी आमदार आहेत? माजी आमदार म्हणजे 3 वेळा त्यांना MLC दिली. 3 वेळा MLC देऊन सुद्धा पक्ष संघटना बांधणी केली पाहिजे की नाही. आणि त्या पक्ष कार्यालय, कल्याणचं पक्ष कार्यालय तोडलेलं आहे. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारळ फोडला आणि मी नगरसेवक असताना त्याला 20 लाखाची निधी दिली, ती सुद्धा पक्षाने खाऊन टाकली. आज पक्ष कसं, आज पक्ष कार्यालय नाही कल्याणला. डोंबिवलीचं कार्यालय होतं, तिथे आम्ही स्वतः जाऊन आमच्या इथे बसलेली जागा होती त्यापेक्षा अनेक पटीची जागा आम्ही पक्ष कार्यालय पाटोळे साहेबांकडे जाऊन त्याचं नोटरी करून घेतली. तो मुद्दा उपस्थित आहे, पण मी माझ्या डोंबिवलीसाठी लढतो आणि परंतु पुन्हा त्या पक्ष कार्यालयासाठी निधी गोळा करायची जी परिस्थिती निर्माण झाली ती चुकीची आहे ना. आमदारांनी काय केलेलं आहे? आमदारा कशासाठी होतं? सामान्य माणसाचं दार उघडं द्यायला पाहिजे आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो की जी गुजरातला राहुल गांधीने ॲक्शन घेतलेली आहे, स्वतःच्या पक्षामध्ये पक्ष संपवणाऱ्या लोकांवर ॲक्शन घेतली पाहिजे. ती माझी मागणी आहे. तर आज कल्याण, डोंबिवलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. आपल्या पक्षाचे लोकप्रतिनिधी का दुसऱ्या पक्षात जातात याचं मंथन करणं गरजेचं आहे. तान्हा पोळा उत्सव अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपल्यानं चंद्रपूर शहरात उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गांधी चौकात लहान मुलांसाठी आकर्षक सजावटीने तयार केलेले विविध प्रकारचे रंगीबेरंगी लाकडी नंदी बैल विक्रीस आले असून खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे. अखिल भारतीय मराठा महिला महासंघाच्या वतीने यंदा माटुंगा येथील सांस्कृतिक केंद्रात भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघ गेली 125 वर्षे कार्यरत असून 60हून अधिक सामाजिक संघटनांचा महासंघ आहे. महिलांचा विरंगुळा, मनोरंजन आणि पारंपरिक संस्कृतीचे संवर्धन हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांबद्दल माहितीही महिलांना देण्यात आली. कार्यक्रम अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्याध्यक्षा सुवर्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. परीक्षक म्हणून लावणी सम्राज्ञी आकांक्षा कदम, आंतरराष्ट्रीय ब्युटी आर्टिस्ट स्नेहा पालवणकर, नृत्यकार दर्शना साळुंके आणि न्यूज मराठी 24/7 चॅनलच्या श्रुती परब यांनी उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवली. परंपरा, संस्कृती, सामाजिक भान आणि महिलांच्या सबलीकरणाचा संगम घडवणारी ही मंगळागौर स्पर्धा महिला सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरली. माझं नाव सौ सुवर्णा संजय देशपांडे. मी दादर इथे राहते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्या थोडासा विरंगुळा म्हणून श्रावणामध्ये ज्या मंगळागौरीच्या स्पर्धा होतात, कार्यक्रम होतात, ते बघण्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि ह्याच्यातनंच बायकांमध्ये ज्या वेगवेगळ्या कला सुप्त गुण असतात त्याचा अनुभव आम्हाला बघायला मिळणार आहे. आज रोजच्या व्यावहारिक जीवनात, रोजच्या घरातल्या कामामधनं वेळ काढून बायका कसा आपला आनंद उपभोगतात आणि इतरांना आनंद देतात ते बघण्याची आज आम्हाला संधी मिळते इथे. धन्यवाद. माझं नाव नेहा अमित वगळ. मी दादरलाच राहते. सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी संघ जो आहे त्यांचं खूप कौतुक आणि खूप छान वाटतं की त्यांनी हे कार्यक्रम आयोजित करतायत ते. आणि त्यानिमित्ताने ज्या महिला आहेत म्हणजे ज्या ऑफिसला जातात, घरी राहतात,
त्यांचं आयुष्य इतकं बिझी असतं, म्हणजे सगळं शेड्यूल हे एक तर ऑफिसभोवती फिरतं किंवा घराभोवती फिरतं, म्हणजे दोन्ही भोवती त्यांना पॅरलली सगळं बघावं लागतं. आणि ह्याच्यामुळे ह्या निमित्ताने त्या बाहेर पडत आहेत, त्याच्या स्वतःसाठी जगत आहेत आणि स्वतःसाठी काहीतरी करतायत, हे पाहून खूप आनंद होतो आहे. त्यामुळे ह्या संघाचं खूप कौतुक आणि आम्हाला हे पाहण्याची संधी मिळते यासाठी सुद्धा ह्या संघाचं खूप कौतुक आणि खूप खूप थँक्यू, खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून सुप्त कलागुण बाहेर येतात असं वाटतं? नक्कीच 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 असं वाटतंय. म्हणजे कधी कधी असं म्हणजे त्यांना बघून, आता एक कार्यक्रम आमचा मुंबई सेंट्रलला पण झाला त्यांचा, त्याही आम्ही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पूर्ण अगदी अथपासून इथपर्यंत शेवटपर्यंत आम्ही ते पाहिला कार्यक्रम. आम्हाला खूप आवडला. म्हणजे आम्ही ह्या सगळ्या मैत्रिणी आहोत, आम्ही ह्या कधीही आम्हाला डान्सच्या स्टेप्स माहिती नाही आहेत, तरीसुद्धा तो आम्ही एक निश्चय केला होता की एक काही 2-3 वर्षांमध्ये सुद्धा आम्ही स्वतः ग्रुप आम्ही परफॉर्म करू, असं आम्ही म्हणजे एवढा मोठा निश्चय घेतला. हा सुद्धा हेही नसे थोडके असं, म्हणजे असं त्यामुळे खूप छान वाटतं आहे म्हणजे पाहायलासुद्धा. आणि ज्या परफॉर्म करतायत त्यांचंसुद्धा खूप खूप कौतुक, कारण खूप लांबून लांबून येत आहेत त्या, आणि पावसाळा आहे तरीसुद्धा खूप म्हणजे हिरिरीने भाग घेत आहेत सगळ्या, त्यामुळे खूप छान वाटतं आहे. खूप छान वाटतं आहे. ॲक्च्युली अखिल भारतीय मराठा महासंघ हे नवनवीन प्रयोग करतच असतात. मंगळागौर स्पर्धा ह्या आत्ता हे दुसरं वर्ष आहे, तर खूप उत्स्फूर्तपणे महिला याच्यात भाग घेतात आणि खूप छान आम्ही सगळे खूप एन्जॉय करतो. आणि नेहमी त्यांचा प्रयत्न असतो की काहीतरी नवीन नवीन असावं. त्याप्रकारे हा एक आपला खरं तर महाराष्ट्राचा हा पारंपरिक खेळ म्हणतो आपण, जो आत्ता पुन्हा नव्याने सगळेजण खेळायला परत सुरुवात केली आहे सगळ्यांनी, आणि सगळे एन्जॉय करतात हे सगळं. तर सगळं बघून खूप छान वाटतंय. मोबाईलचा स्क्रीनचा डिस्प्ले साईडला ठेवून महामंगळागौर खेळण्याची स्पर्धा आवडत, काय वाटतं? एकदम बरोबर बोललात साहेब तुम्ही. खरं तर आहे ना, आता मला तर वाटतं हा मोबाईल बाजूला ठेवण्यासाठी ना असे बरेचसे हे होत राहिले पाहिजेत. तर त्यापैकी हा मंगळागौरीचा एक कार्यक्रम आहे. खरं तर आपल्या महाराष्ट्राला एवढी छान संस्कृती आहे की, आणि सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रात राहणारे, मुंबईमध्ये राहणारे सतत आपले सणांचे चालूच असतं. आपण कधी थांबतोय? मला वाटतं एखादा जुलै महिना आपण थांबत असू, अदरवाईज आपले पूर्ण वर्षभर छान छान कार्यक्रम सणवार आपले असतात. तर हे जर सणवार आहेत ना, हे आपण जर सगळ्यांनी मिळून साजरे केले, सगळ्यांनी एकत्रितपणे, त्यामुळे कुटुंब पण एकत्र येतं आणि एक कुटुंब जोडणी होते, आणि त्याप्रकारे आपण आपल्या समाजाला पण जोडतो. महिला खरं तर हे सगळे पूर्वी खेळत होते, मधल्या काळामध्ये संपूर्ण हे नव्हतं काहीच, पण आता पुन्हा महिला एन्जॉय करतात. खूप छान पारंपरिक वेशात खूप सुंदर नटून वगैरे येतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्यांना माहिती नाही आहेत, मुलांना विशेषतः तरुण मुलं किंवा लहान मुलं यांना या गोष्टी माहिती नाही, या त्यांना नव्याने दिसत आहेत, आणि खरंच खूप सुंदर आहे ही गोष्ट. तर मला वाटतं हे अशा प्रकारचे कार्यक्रम जसे अखिल भारतीय मराठा महासंघ करतोय, तसे इतरही स्त्रियांनी, इतरही समाजाच्या लोकांनी हे आपले कार्यक्रम उचलून धरले पाहिजेत, तरच खूप छान हे होईल. आणि माझं या कार्यक्रमाला अक्षरशः खूप 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 शुभेच्छा. दर्शना साळुंखे. मला अखिल भारतीय महिला मराठा महासंघातून जेव्हा निमंत्रण आलं की परीक्षक म्हणून बोलवलं आहे, तर मी खूप एक्सायटेड होते की खूप सारे महासंघ इथे येणार आहेत आणि ही महामंगळागौर स्पर्धा आहे 2025ची. खूप छान वाटतं इकडे येऊन. अजून स्पर्धेला सुरुवात झाली नाही आहे, पण झाल्यानंतर अजूनच त्याच्यामध्ये खूप पारंपरिक खेळ मला बघायचे आहेत की किती जे आपण नॉर्मली जे व्हिडिओ काढतो त्याच्यामध्ये खूप सारे खेळ असतातच, छोटे छोटे व्हिडिओ असतात, रील्स असतात, पण इकडे आल्यानंतर जे महासंघ त्यांचं सादरीकरण देतील त्याच्यामधून मी नंबर चूज करून त्यांना बक्षीस देईन. कसं फील होतं? खूप छान फील होतं. आकांक्षाताईबरोबर मी स्वतःसुद्धा एक स्पर्धा केली होती आणि त्यांचं सादरीकरण म्हणजे काही प्रश्नच नाही, म्हणजे मी बोलूच शकत नाही, आणि त्यांच्याबरोबर परीक्षक म्हणून बसायला मिळते ना, ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठेच नाही. इच्छा काय?
कुठच्या TV सिरियलमध्ये जाण्याची इच्छा नाही आहे, पण जेव्हा जेव्हा महामंगळागौर स्पर्धा भरेल तिथे परफॉर्म करायला मला मिळावं. जज म्हणून तर बोलवलंच आहे, तो प्रवास तर पुढे आता करायचाच आहे, इथून तो चालू झाला आहे. पण स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपल्या देशासाठी किंवा आपले जे पारंपरिक खेळ आहे हे दाखवण्याचा फोकस पहिला माझा असेल आणि बक्षीस तर मिळवणारच. त्यांनी काय केलं असेल? परीक्षक म्हणून मी स्वतः गेल्या वर्षी इथे भाग घेतला होता. आमचा सुद्धा नंबर आला होता. कदाचित या सगळ्या परफॉर्मन्स बघून मी बऱ्याच ठिकाणी आम्ही परफॉर्म करतो, मोठ्या मोठ्या ग्रुप्समधून तिथे जातो, पारंपरिक आमचे खेळ दाखवतो. आम्ही न्यूज चॅनलवर सुद्धा एक शो केला होता आणि खूप छान वाटलं ते करून. आणि म्हणजे एक उत्स्फूर्तरित्या मला असं वाटलं ज्यावेळेला मला बोलवलं तर अजून काय काय छान छान कार्यक्रम, छान छान खेळ मला बघायला मिळतील या निमंत्रणानुसार. तर तेच बघण्याचा माझा फोकस आहे इकडे. अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यात उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सुमारे 1.5 लाख क्युसेसचा विसर्ग सोडल्यामुळे ग्रामीण भागांना जोडणारे अनेक पूल आणि सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अक्कलकोट तालुक्याशी कर्नाटक राज्याचा संपर्क देखील तुटला आहे. भीमा नदीकाठच्या अनेक गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदी स्वच्छता घोटाळा प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शेरसिंह राठोडची 26 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी बनावट बिलं सादर करून 29 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असून पुढील अधिक तपास पोलीस प्रशासन करत आहे. मिठी नदीच्या घोटाळ्यामध्ये जवळजवळ 29 कोटीचा घोटाळा केलेला आहे. त्यानं फोर्ज पेपर्स बनवून BMCकडून टेंडर घेतलेला आहे आणि गाळही काढलेला नाही आहे आणि फोर्ज बिल सबमिट करून पैसे स्वतःच्या खिशात टाकलेले आहेत. त्याच्यामुळेच मुंबईची पहिल्याच पावसात तुंबई झालेली आहे आणि हा सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ आहे. आणि दरवर्षी स्पेशल हायेस्ट बजेट गव्हर्नमेंटकडून मिळतं मिठी नदीचं गाळ काढण्यासाठी, पण ते कधीही यूज होत नाही त्याच्यासाठी. त्याच्यामुळेच आज मेहरबान कोर्टाने याची दखल घेतलेली आहे व 5 दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे. मिठी नदी के केस में मिठी नदी का जो घोटाला हुआ था उसमें ऑनरेबल कोर्ट ने दखल ली है और 5 दिन की पुलिस कस्टडी एक्यूज को दी है, क्योंकि वो पहली बारिश में मुंबई की तुंबई हो जाती है, उसकी वजह से बहुत से कॉमन पीपल को सफ़र करना पड़ता है और ये इसके लिए ऑनरेबल कोर्ट ने 5 दिन की पीसी दी है. आज ये 65 करोड़ का आरोप है उनके ऊपर. उनमें से 29 करोड़ ये एक्यूज बेनिफिशरी 29 करोड़ का. हमने 10 दिन की मांग की थी लेकिन कोर्ट ने 5 दिन की दे दी है. देखते हैं नेक्स्ट डेट को हम और मांगेंगे अगर ज़रूरत पड़ी तो. इसमें इकोनॉमिकल ऑफेंस भी और इन्वेस्टिगेशन कर रही है. आजच्या तारखेमध्ये आम्ही अगोदर अँटिसिपेटरी बेल फाईल केली होती. या त्या अगोदरच्या अँटिसिपेटरीमध्ये ET-17चा उल्लेख होता. त्या ET-17च्या टेंडरचा डॉक्युमेंट आणि त्याच्यामध्ये जे काही इश्यूज होते ते सगळं ऑलरेडी आर्ग्युमेंट झालेलं आहे. ते सगळं आर्ग्युमेंट झाल्यानंतर आज जर इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर हे म्हणणार की आम्हाला अगोदरच्या अँटिसिपेटरी बेलमध्ये जी ऑर्डर झाली आहे, जे रिट पिटिशन आहे हायकोर्टला, ह्याचं आम्हाला माहीतसुद्धा नाही आहे, तर ते माझ्या अनुषंगाने ते चुकीचं ठरणार. पण ठीक आहे, आज जे काय आहे मेहरबान कोर्टाने ती ऑर्डर दिलेली आहे. तर मेहरबान कोर्टाने 26 तारखेला मॅटर ठेवली आहे. त्यांना 10 दिवसाची पीसी पाहिजे होती. मेहरबान कोर्टाने दोन्ही पक्षकांचे आर्ग्युमेंट रेकॉर्ड केलेले आहेत. आता जे 26 तारखेला ते परत आणतील, मग त्यांच्या जे काय पुढील मुद्दे असणार ते आम्ही कोर्टापुढे मुद्दा आमचा मांडू. आता त्या हेतूने त्याच्यावर बऱ्याचशी गोष्ट आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं जे चाललं आहे की आज 2013पासून 2024पर्यंत आज काम संपून गेलं आहे. वर्क कंप्लिशन सर्टिफिकेट दिला. आज जर वर्क कंप्लिशन सर्टिफिकेट कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला देतात त्यावेळेला ते सगळ्या प्रोसिजर फॉलो होतात. ते ऑफिसर Aपासून Zपर्यंत ते सगळं फॉलोअप होतात. आज जर तुम्ही हे म्हणणार तिकडं काही काम झालंच नाही, हे सगळ्या गोष्टी बघण्यासारखं आहेत. पण आता जे काय आहे ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. त्या इन्व्हेस्टिगेशन तपासामध्ये जे येणार आम्ही पुढच्या तारखेला आमचा पुढील आर्ग्युमेंट करू. हमारा आर्ग्यूमेंट कोर्ट के सामने सिर्फ इतना है कि आज की तारीख में अगर इस पहले भी एक FIR कांजूरमार्ग पुलिस स्टेशन ने लिया था,
उस एफआईआर के दौरान हमने एंटीसिपेटरी बेल फाइल की थी। उस एंटीसिपेटरी बेल पे पूरा दिन कोर्ट में आर्ग्यूमेंट हुआ, सेशंस कोर्ट में डिटेल जजमेंट दी है, उस जजमेंट में भी ET-17 का जिक्र हुआ है। तो इतना कुछ होने के बावजूद अगर इन्वेस्टिगेटिंग एजेंसी EOW जैसी एजेंसी अगर ये कहती है हमको पहले के एंटीसिपेटरी बेल के बारे में मालूमात ही नहीं है और वो ऑर्डर के बारे में मालूम नहीं है, वो ऑर्डर को फ्रॉड से लिया गया है, तो मेरे हिसाब से ये चीज़ गलत है। बट हमारा काम है सिर्फ अपना आर्ग्यूमेंट प्लेस कर दिया, जज ने अपना ऑर्डर प्लेस कर दिया है। नाउ मैटर इज केप्ट ऑन 26 तारीख को वापस से मैटर रखा गया है, 26 तारीख को देखा जाएगा। आपने अपने बहस में एक बहुत महत्वपूर्ण मुद्दा कहा कि एजेंसी जो है गुमराह कर रही है। एक एफआईआर कांजूरमार्ग में था, उसके बाद भी जानबूझ के एफआईआर किया गया। कांजूरमार्ग की पॉलिटिकल प्रेशर आप देखते हैं इसमें बहुत कुछ हो सकता है, बट आज जब ऑनरेबल सेशंस कोर्ट ने एंटीसिपेटरी बेल देने के टाइम पे कंडीशन रखी थी कि आपको रोज़ इन्वेस्टिगेटिंग एजेंसी के पास जाना है और उनको कोऑपरेट करना है। 24 से लेकर 25 तक हम कोऑपरेट कर रहे हैं, वहाँ पे रोज़ जा रहे हैं, सब कुछ जा रहे हैं, और वही पुलिस एजेंसी के पास एफआईआर है और उसके बावजूद भी अगर ये एफआईआर लिया जा रहा है और फिर से ये कहा जा रहा है कि हम कोऑपरेट नहीं कर रहे हैं, तो ये चीज़ें भी क्वेश्चन मार्क है। उसके लिए हमारी सेपरेट लीगल रेमेडी रहेगी, हम सेपरेट लीगल रिकॉर्स लेंगे। मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्राम 9,914 तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 9,081 रुपये प्रति ग्राम आहे। हे दर बदलू शकतात, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी लेटेस्ट भाव तपासणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे आहे। मुंबईत सोन्याच्या व्यापाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याने मुंबईत सोन्याच्या दरात चढ उतार होत आहे, त्यामुळे सर्वोत्तम किंमत मिळवण्यासाठी नागरिकांनी सोन्याच्या किमतीवर नियमितपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे। मुंबईत सध्या 31 अंश सेल्सिअस तापमान आहे, तर ढगाळ वातावरण असून 34% पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। तर हवेमध्ये प्रदूषणाची उच्च पातळी असल्यामुळे संवेदनशील लोकांसाठी ती घातक ठरू शकते। जर आपल्याला श्वास घेण्यात अडचण येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर काळजी घेऊन शक्यतो प्रवास करणे टाळावे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मुंबई बातमीपत्र हे सत्र फक्त न्यूज मराठी 24/7 वर। नवा भारत नवा विचार।